म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये इको पॉवर्ड बाय चिंग्स सिक्रेट आणि स्कॉच ब्राईटच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो। आपण हवामान बदललं की स्वतःमध्ये बदल करतो। उदाहरणार्थ उन्हाळा आला की आपण काय करतो, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातो। पावसाळा आला की आपण छत्र्या उघडतो, हिवाळा आला की आपण स्वेटर घालतो, करतो की नाही? अहो पण आपल्यापेक्षा निसर्ग हुशार आहे। निसर्ग बदलत्या हवामानानुसार स्वतःमध्ये काही असे बदल करतो जे बदल आपल्याच म्हणजे माणसांच्या उपयोगाचे असतात। मग अशा काही रेसिपीज आज आपण पाहणार आहोत ज्या खाल्ल्याने सध्याचे जे वातावरण आहे की पावसाळा आहे आता हिवाळा येऊ घातलाय त्या वातावरणात आपली तब्येत ठणठणीत राहील। आणि अशा पद्धतीच्या रेसिपीज पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत कुर्ला भागात राहणाऱ्या मेघना त्यांच्या घरी। ते आपल्या सोबत आहेत, गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात तुमच्यासाठी हे रेसिपीज। नमस्कार। नमस्कार। तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। कशा आहात तुम्ही? मस्त। तुमच्या इथे जवळच विमानतळ आहे ना? हो। ते सारखा आवाज येतो आम्हाला, पण तुम्हाला दिवसभर करमत असेल त्याच्यामुळे? हो, आणि आता सवय झाली, बालपणच इथे गेले असल्यामुळे आम्हाला त्या आवाजाची सवय झाली आहे। की बरं, आपण आधी गप्पांना सुरुवात करूयात मग रेसिपीकडे जाऊयात। ठीक। काय तुमचं संपूर्ण नाव? माझं नाव मेघना संदीप कुमार बंदेला। बरं, काय करतात मिस्टर? मिस्टरांचा बिझनेस आहे, त्यांचा फायनान्सचा आणि कार रेंटलचा बिझनेस आहे। बरं, आणि तुम्ही काय करता? मी सध्या हाऊसवाईफ आहे, आधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर होते। शिक्षिका म्हणून काम केलं तुम्ही? हो, गेले 10 वर्ष शिकवलं आहे, मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। वा वा वा, मग आता नोकरी का सोडली? आता छोटी छोटी मुलं आहेत माझी, त्यांच्यासाठी पूर्ण वेळ द्या, फुल टाइम मदर नाव। बरं, पण मग माझा आग्रह आहे तुम्हाला की तुम्ही शिक्षिका म्हणून एवढी वर्ष काम केलंय, हा एक्सपिरियन्स तुम्ही वाया जाऊ देऊ नका। परत एकदा तुम्ही ते तुमचा जॉब जॉईन करा। नक्की नक्की, मला सुद्धा आवडेल। लहान मुलांमध्ये आपण सुद्धा लहान राहतो, त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर शिकून। वी आर ऑल्सो यंग। मी तर फार यंग आहे हो। बरं, माहेर कुठलं तुमचं? माहेर मुंबईचं, प्रॉपर मुंबई, आणि आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे, त्यामुळे माझं सासर आहे हैदराबाद। अरे बापरे, मुंबई टू हैदराबाद, कसा झाला कडे हा प्रवास? आम्ही एका लग्ना समारंभात भेटलो। बर, तिकडनं ओळख झाली। बर, ओळख म्हणजे कशी नेमकी? कॉमन फ्रेंड्स थ्रू झाली। बर, मुंबई आणि हैदराबाद दोन्हीकडे खायला फार वेगवेगळं असतं। हो। हैदराबाद म्हणलं की नॉनव्हेज आहेच आहे, आणि मुंबईत तर आपल्या सगळंच मिळतं। मग त्याच्यात काही डिफरन्स होता की नाही? त्यांच्याकडचं खाणं तुमच्याकडचं खाणं? डिफरन्स होता, त्यांच्याकडे कसं चिंचेचा वापर जास्त केला जातो, थोडं आंबट असतं भाज्यामध्ये। भाज्या वगैरे सेम आहेत, थोडी बनवण्याची पद्धत वेगळी असते, ती पण मी शिकले आणि आपली पण त्यांना खाऊ घातली। आणि आमचे घरचे सगळे खवय्ये आहेत, त्यामुळे त्यांना नवीन नवीन, स्पेशली माझा नवरा, तुम्ही बघितलं तर तब्येतीवरून कळेलच की ते खवय्ये आहेत। हो, खवय्ये आहेत। वा, म्हणजे आता आपल्याला दोन्हीचं फ्युजन किंवा मिक्सचर आहे असं हरकत नाही। हैदराबादी आणि मुंबईकर असं फ्युजन आहे। आता काय सध्या माहितीये का की पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाळ्यानंतर हिवाळा येणार, ऋतू बदलत जातात, पदार्थ बदलत जातात, सीझन प्रमाणे काही पदार्थ वनस्पती बाजारात अवेलेबल असतात। मोस्टली आपण ते कधी कधी खात नाही आणि फार क्वचित खाल्लं जातं। मग असा विचार तुम्ही काही केलाय? हो, असाच विचार करून मी एक पावसाळी पालेभाजी घेतलेली आहे, जी सहसा खाल्ली जात नाही, पण मी त्याची चटणी बनवणार आहे किंवा त्याचा एक वेगळा पदार्थ की जे आवडीने खाल्लं जाईल। बरं, काय हरकत नाही, आम्हाला आत्ताच नाव नका सांगू, आपण त्यांनाही नको सांगूया, जरा सस्पेन्स ठेवूयात आणि रेसिपीकडे बोलूयात। मेघना जी आपल्या सोबत आहेत आणि आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे, तयार आहात तुम्ही? हो। काय या पदार्थाचं नाव आहे? त्याचं नाव आहे आंबाड्याची मुठिया। आंबाड्याची मुठिया? हो। बर, मुठिया आम्ही आतापर्यंत टेस्ट केलंय, पाहिलं सुद्धा आहे, पण त्याच्यामध्ये आंबाड्याचा समावेश असलेली पहिलीच मुठिया मी आता पाहणार आहे। कुणी शिकवला हा पदार्थ तुम्हाला? हा, मी स्वतःच इन्व्हेंट केला। बर, आंबाड्याची मुठिया आपण करतोय, लागणारं साहित्य पाहूयात आणि मग कृती करूयात। आंबाड्याची बारीक चिरलेली पानं, खिसलेला दुधी भोपळा, तांदळाचं पीठ, बेसन, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हिंग,
जिरे, राई, गरम मसाला, हळद आणि मीठ. आता आपल्याला कृती करायची आहे. हो. काय करायचं सुरुवातीला? सर्वप्रथम आंबाड्याची पानं घ्यायची. बर. ही भाजी फक्त पावसाळ्यातच येते का? नाही, उन्हाळ्यात पण मिळते, पण पावसाळ्यात त्याचा जास्त वापर केला जातो. आणि ह्याचे 2 प्रकार आहेत. बर. एक हिरव्या देठाची आणि एक लाल देठाची. बर. हे आपण आता काय घालतो? हे किसलेला दुधी घालतोय. बर. हा, आंबाड्याचे काय 2 प्रकार असतात का? बर. कोणकोणते? एक लाल देठाची आणि एक हिरव्या देठाची. बर. लाल देठाची जी असते ती हिरव्यापेक्षा जास्त आंबट असते. बर. हे आपण काय घालतो आता? हे तांदळाचं पीठ घालतोय 2 ते 3 चमचे. ठीक आहे. लाल देठाची जी हे असते आंबाड्याची भाजी ती जास्ती आंबट असते का? हो. बर. चण्याचं पीठ घ्या. हे पण 3 ते 4 चमचे. बर. तांदळाचं पीठ आणि ते समप्रमाणात घातलं का? ओके. पुढे आलं लसूण पेस्ट. बर. किती लागणार आहे? एवढं टाका. पुढे? हां. ओके. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हळद, बस. गरम मसाला. गरम मसाला पुरे का? अजून टाका थोडंसं. बर. आणि मीठ. आणि मीठ. दुधी भोपळ्याला पाणी सुटतं आपलं, म्हणून एक्स्ट्रा वरून पाणी घालायची गरज नाही आपल्याला. ह्याच्यातच मिक्स करायचं आहे. वरनं पाणी घालायची गरज नाहीये त्याच्यात? नाही, लागलं तर घालू शकतो, पण सहसा अशी गरज पडत नाही, कारण दुधीला पाणी सुटतं आणि त्याच्यातच हे एकत्र पण आल्यामुळे त्याच्यामध्ये ते आपण बांधून घेऊ शकतो. हो. आणि ह्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीराला फार उपयोगी आहेत आंबाड्याच्या भाजीत. आणखीन एक महत्वाचा उपयोग म्हणजे औषधी उपयोग म्हणू शकता तुम्ही. जर कुणाला कावीळ झाली असेल तर ह्याचा रस घ्यायचा आणि तो दिवसातून 3 वेळा घेऊ शकता, तर त्याच्याने कावीळ फार प्रमाण लवकर कमी होते. बर. म्हणजे त्याचा सायंटिफिक पण तुम्हाला उपयोग आहे आंबाड्याची भाजी. आणि ती सगळ्या ऋतूंमध्ये जरी मिळत असली तरी पावसाळ्यामध्ये काय किंवा हिवाळ्यामध्ये काय थोडंसं रोगांचं प्रमाण, आजाराचं प्रमाण वाढलेलं असतं, तर ह्याचं प्रमाण तुम्ही आहारामध्ये अवश्य वाढवा. आता तुम्ही या सगळ्याचा एक गोळा तयार करून घेतला. हो. पुढे काय करायचंय? त्याची आता मुठिया तयार करायची आहे. बर. घ्या करून. अजून कोणकोणते असे पदार्थ आहेत जे तुम्ही एक स्मार्ट आई बनून आपल्या मुलांना खाऊ घालता? ह्याच्यातच आता ह्याच्यामध्येच मुठिया आपण वेगवेगळ्या, आता ह्याच्यात मी आंबाड्याची भाजी घातली आहे, मेथीचे करू शकतो, पालकाचे करू, जे काय पालेभाज्याचे आपण मिक्स करू शकतो. त्याचबरोबर आपण आता ह्याच्यात 2 पिठं घेतली, तांदळाचं आणि हे. आपण मल्टीग्रेन पण घेऊ शकतो, ज्वार, बाजरी अशी सुद्धा पिठं घालून ही मुठिया बनवू शकतो. बरोबर. त्यामुळे ते शरीराला फायद्याचं असतं. हो. वा. यात तुम्हाला मी आणखीन एक टिप देते, अशी की जर दुधी भोपळ्याचं जास्त पाणी सुटलं असेल आणि आपल्याला मुठिया बनवताना त्रास होत असेल तर याच्यात ब्रेड क्रम्स घालू शकतो. त्यामुळे त्याचं बाइंडिंग व्यवस्थित होऊन याचं आपलं मुठिया तयार करतात. ह्याला आपल्याला व्यवस्थित बांधता येतं. कळलं का तुम्हाला? म्हणजे आपण एरवी पॅटीस करताना जे ब्रेड क्रम्स मध्ये बनवतो कारण ते क्रिस्पी व्हावं, तर तुम्हाला जर हे छान बाइंड करून घ्यायचं असेल किंवा जर दुधी भोपळ्याला जास्त पाणी सुटलं तर ब्रेड क्रम्सचा वापर करा. आता हे आपल्याला स्टीम करायचंय, त्यानंतर कट करायचंय आणि त्यानंतर फोडणी द्यायची. बरं. घ्या मग स्टीम करायला ठेवा. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आमच्याकडे हे आहे, आम्ही याचा वापर करतो. झाकण ठेवायचं ना आपल्याला. हो. किती वेळ लागतो याला स्टीम? 10 ते 15 मिनिट. आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी हे जे मुठी आहेत ते वाफवायला ठेवले होते, ते आपण वाफवून घेऊन कट सुद्धा केले. बरोबर. तर त्याची फोडणी द्यायची आणि शॅलो फ्राय करायचं आहे. आधी शॅलो फ्राय करायचं आणि मग काय? नाही, आधी फोडणी, त्याच्यातच फोडणी देऊन शॅलो फ्राय करायचं. त्याच्यातच फोडणी द्यायची. ठीक आहे. मग आपण तेल गरम करत आता ठेवलेलं आहे, तोपर्यंत गप्पा मारूयात. चालेल. आंबाड्याच्या भाजी. आता तुमच्याकडे कसं आहे की हैदराबाद मधलं सुद्धा अनेक पदार्थ खाल्ले जातात, त्याही कल्चरची, आणि इकडचे खाल्ले जातात. हैदराबाद मध्ये सुद्धा ह्याची जी आहे, ही भाजी जी आहे ती फार आवडीने खाल्ली जाते. बरं. आणि त्याच्यात नुसतं चटणीचंच नाही तर डाळीमध्ये किंवा आणखीन चिकन, मटन मध्ये सुद्धा ह्याचा उपयोग केलेला जातो या भाजीचा. हो. त्याच्याने चव अतिशय सुंदर येते. क्या बात आहे. आणि म्हणजे आमच्याकडे सणावाराला सुद्धा ही भाजी. हो. आपल्या महाराष्ट्रात गौरी गणपती जेव्हा येतात तेव्हा गौरीला ह्या भाजीची आमटी करून नैवेद्य म्हणून चढवला जातो. बरोबर. त्याच्यामुळे ही आंबाड्याची भाजी जितकी आपल्या हेल्थसाठी उपयुक्त आहे तितकं त्याला एक छान वेगळं असं महत्त्व सुद्धा आहे. बरोबर. आणि सगळीकडे ती खाल्ली जाते. आता त्याला ह्याच्यातच फोडणी द्यायची आणि मग ह्या कापलेल्या वड्या टाकून शॅलो फ्राय करायचा आहे. बरं. ठीक आहे. किती लागेल मोहरी? टाका सगळी लागेल.
जिरे, जिरं, कढीपत्ता, हिंग, हिंग थोडंसं, हिंग थोडंसं हो, हो. पुढे आता त्यात ह्या वड्या तळायच्या. बर. वड्या आपण त्याच्यामध्ये घातल्या आहेत. हे आपण डीप फ्राय करतोय ना शॅलो फ्राय करतोय त्यातली एक मधली कृती आहे, कारण डीप फ्राय म्हटल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण तेलामध्ये बुडवायला लागतं, पण याच्यात तुम्हाला ते सतत ढवळायला त्याच्यात लागेल. आपण आणखीन एक प्रकार करू शकतो. जे हेल्थ कॉन्शियस आहेत, आजकाल आपण सगळे हेल्थ कॉन्शियस झालो, तेलाचा वापर कमी करतो, हो की नाही? मग त्यासाठी या ज्या मुठ्या आहेत उकडलेल्या, त्याच्या नुसती वरून फोडणी दिली तरी सुद्धा चालतं. अच्छा, म्हणजे आपण ढोकळ्याला जसं करतो तसं की आपण ढोकळा तयार करून घेतो आणि नंतर त्याच्यावरती फोडणी घालतो, बरोबर? तसं तुम्ही करू शकता जर तुम्हाला अगदीच माझ्यासारखं फिट राहायचं असेल तर. अदरवाईज तुम्ही याही पद्धतीने करू शकता, बरोबर? आता किती वेळ लागेल याला? याला एक 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं लागतील. थोडंसं लालसर झालं की तुम्ही काढू शकता. ठीक आहे. वा, त्याचा रंग आता मस्तपैकी बदलायला लागलेला आहे. हो, जितक्या छान खरपूस होतील तितक्या चवीला छान लागतात की नाही? अगदी बरोबर. आता या झालेल्या आहेत, आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. हो, क्या बात है. गरम गरम खमंग अशा आंबाड्याच्या भाजीच्या मुठिया तयार झालेल्या आहेत. कशासोबत खाऊ शकतो आपण या मुठिया? या सॉस किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. फॅन्टास्टिक. तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला खायचं असेल तर आधी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंबाडी मुठियासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली आंबाडीची भाजी, किसलेला दुधी भोपळा, तांदूळाचं पीठ, बेसन, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, गरम मसाला, हळद, हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मीठ. कृती: प्रथम बाउलमध्ये आंबाड्याची भाजी घेऊन त्यामध्ये किसलेला दुधी भोपळा, 2 ते 3 चमचे तांदूळाचं पीठ, 3 ते 4 चमचे बेसन, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून त्याच्या मुठिया तयार कराव्यात. तयार मुठिया वाफवून घ्याव्यात. वाफवलेल्या मुठियाचे काप करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करून त्यामध्ये वाफवलेले मुठिया घालून ते परतून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आंबाड्याचे मुठिया हा पहिला पदार्थ आपण केला. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. काय याचं नाव आहे? ही आंबाड्याची चटणी आहे. आंबाड्याची चटणी. हो, बर. मला ना हिरव्या टमाट्याची चटणी फार आवडते आणि पण तुम्हाला नक्की आवडेल. नक्की आवडेल ना? क्या बात आहे. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा आम्हाला असा खवईगिरी करायला मजबूर करतो. बर. तुम्ही स्वतःही कधी ट्राय करून पाहिली होती पहिल्यांदा? ही माझ्या सासरी बनवली जाते तिकडे. तिकडेही खूप फेमस आहे. तिकडे त्याचं नाव आहे घोंगुरा चटणी. घोंगुरा चटणी. हो, तिकडे आंबाड्याच्या भाजीला घोंगुरा म्हणतात. म्हणजे आज आम्ही तुम्हाला आंबाड्याची चटणी म्हणजे घोंगुरा चटणी दाखवतोय, बरोबर? चला साहित्य पाहूयात, कृती करूयात. हिरवी मिरची, आंबाड्याची पानं, कांदा, कढीपत्ता, चिंच, लाल सुकी मिरची, लसूण, भाजलेले तीळ, भाजलेली मेथी, राई, भाजलेले जिरे, हळद आणि मीठ. काय करायचं आपल्याला आता? आपल्याला आधी तेल घ्यायचंय. बर. आणि तेलामध्ये एक एक पदार्थ तळून घ्यायचे. पुरे? बर. काय करायचं पहिल्यांदा? आपल्याला ह्याची पानं घ्यायची, आंबाड्याची पानं. बर. आणि ती तळून घ्यायची. बर. ती तशी सबंध घालायची का क्रश करून घालायची? नाही, सबंध घालायची. घाला. सावकाश. आंबाड्याची पानं तळून घ्यायची. बर. किती ती पानं तळून झाली त्याचा अंदाज कसा का ती आपल्याला? ही अशी क्रिस्पी होतात बघा. बर. अशी. पुढे काय? कांदा. कांदा किती लागणार आहे? टाका सगळं. सगळं लागेल? आधी आपण आंबाड्याची पानं तळून घेतली आणि आता आपण कांदा त्या तेलामध्ये फ्राय करतोय. पण आपण हे असं वेगवेगळं का करतोय? त्याचे फ्लेवर्स टिकून राहण्यासाठी. एकत्र केलं तर फ्लेवर्सचा गोंधळ होईल म्हणून आपण आता सेपरेट करतो. हा, आणि एकत्र घातल्या म्हणजे माझा अंदाज असा आहे की एकत्र घातल्यानंतर हे लवकर तळल्या जातं, थोडा कांदा कच्चा राहतो, पान लवकर हे होतं. तसं नको व्हायला, बरोबर ना? हे आपण काढून घेऊया. बरं, द्या, मी तुम्हाला मदत करतो जरा. हे पण याच्यातच काढून घ्यायचंय का? हिरव्या मिरच्या.
हिरव्या मिरच्या तोडून घालायच्यात की अशाच? नाही, अशाच अख्ख्या. मिरच्या सुद्धा आपल्या तळून झालेल्या आहेत. हे तुम्हाला तळताना अत्यंत काळजी घ्यायला लागेल, कारण तेल गरम असताना आपण हे सगळं हाताळतोय. पुढे आता लसणाच्या पाकळ्या. बरं, सगळे लागतील ना? त्याला जास्त नाही तळायचंय. बरं, थोडंसंच, अगदी थोडंसं. बरं, कारण लसूण जितका कच्चा राहील तितका त्याचा स्वाद चांगला लागतो. पुढे थोडीशी चिंच. त्याचं जे कच्चे पण असतं ते ह्याच्यात निघून जातं. बरोबर. आता हे मिक्सर थंड करायचंय आणि त्यानंतर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय. थंड करून मिक्सर मधनं वाटून घ्यायचंय आणि मग पुढची कृती करायची. ओके. आणि वाटताना त्याच्यामध्ये 2 ते 3 दाणे मेथीचे घालायचे. बरं, हे भाजून घेतलेले आहेत आपण. भाजून घेतलेले ते टाका आणि लगेच घालूयात मग आपण. ह्याच्यात घालून ठेवा. ओके, बघा बरं. पुरे. ओके. आणि भाजलेले तीळ. बरं, भाजलेल्या तिळाला आणखीन एक ऑप्शन म्हणजे तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जर आवडत असेल, खूप आवडतं, तर ते सुद्धा टाकू शकता. त्याची सुद्धा छान चव लागते. वा. ते आणखीन 2 वस्तू राहिलेले आहेत. जिरे, भाजलेले जिरे आणि चिमूटभर हळद आणि मीठ ऑफकोर्स. ते पण याच्यातच घालायचं. बरं, हे भाजलेले जिरे आपण घातले. थोडीशी हळद घालायची. बघा बरं. बस. ओके. आणि चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ. आता काय करायचं पुढे? थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचंय आणि वरून फोडणी घालायची. आपण करतोय आंबाड्याची चटणी. ती मिश्रण जे होतं ते आपण गार केलं, वाटून घेतलं आणि चटणी तयार झालेली आहे. परंतु शेवटचा टप्पा बाकी आहे. काय तो? शेवटचा तडका. फॅन्टास्टिक. काय करायचं सुरुवातीला? तेल घालायचंय. बरं, किती लागणार आहे बघा? अजून थोडं. बस. त्याच्यामध्ये राई. बरं. कढीपत्ता. जिरे आपण ऑलरेडी टाकलेले आहेत त्यामुळे इथे टाकायचं नाही. बरं. आणि लाल सुकी मिरची. बरं, हे देठासह घालू का? हो. किती? 2-3 लागतील. हां. ह्याच्यात हिंग घालायची गरज नाही ना? नाही. बरं, कारण आपण ऑलरेडी ते वाटणामध्ये घातलेलं आहे. मिरची जी आहे सुकी ती आता व्यवस्थित झालेली आहे. वा, फॅन्टास्टिक. मग घालूया त्याच्यावरती तडका. आणि हा आपण आंबाड्याच्या चटणीवरती तडका घातलेला आहे. चटणी तयार झाली ना? ठसका आला म्हणजे तडका अगदी करेक्ट झालेला आहे. बरोबर. कशासोबत खाऊ शकतो ही चटणी आपण? ही तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा ब्रेड किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. क्या बात आहे. हैदराबाद मध्ये ही भाताबरोबर खातात, आवडीने खाल्ली जातात. तुम्हाला कशा बरोबर आवडते? भाताबरोबर की भाकरी बरोबर? का मला भाकरी बरोबर. भाकरी बरोबर. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही ठरवा, पण ही चटणी करायची असेल तर पटकन लिहून घ्या. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंबाड्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: आंबाडा भाजीची पानं, उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, चिंच, लाल सुक्या मिरच्या, लसूण, भाजलेले पांढरे तीळ, भाजलेले मेथीचे दाणे, मोहरी, भाजलेलं जिरं, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आंबाडा भाजीची पानं तळून घ्यावीत. राहिलेल्या गरम तेलामध्ये अनुक्रमे कांदा, मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि चिंच असे पदार्थ तळून घ्यावेत. बाउल मध्ये तळलेली आंबाड्याची पानं, कांदा, मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, चिंच, मेथीचे दाणे, भाजलेले तीळ, भाजलेलं जिरं, हळद आणि मीठ घालून ते वाटून त्याची चटणी तयार करून घ्यावी. नंतर फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या यांची फोडणी करावी. तयार फोडणी चटणीवर घालून डिश सर्व्ह करावी. मेघनाजी बंदेला या मॅडमच्या घरी आज आपण आलो आणि क्या बात आहे मॅडम, तुम्ही इतके छान पदार्थ आम्हाला करून दाखवले, इतक्या छान गप्पा मारल्या, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आणि खरं सांगतो मी तुम्हाला परत एकदा मला शुभेच्छा द्यायच्यात की तुम्ही तुमचा जो शिक्षकी पेशा आहे तो परत तुम्ही जॉईन करा. नक्की नक्की. तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच मजेशीर होता. मला खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारायला. क्रू बरोबर खूप छान वातावरण होतं. खेळीमेळीचं कुठलंही टेन्शन नाही, दबाव नाही.
खूप मजा आली. वा वा, ही पण आमच्यासाठी एक फार महत्वाची पावती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ज्या रेसिपीज केल्यात, एवढ्या आमच्याशी छान गप्पा मारल्यात, झी मराठीकडनं त्याच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू सो मच. अशाच छान हसत राहा आणि तुमची फॅमिली पण अशी छान आनंदी राहू द्यात. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला नक्की कळवा. कारण काय, कोणी आपलं कौतुक केलं की आपल्याला फार बरं वाटतं की नाही हो? आणि म्हणून लिहून घ्या आमचा हा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. पत्ता तुम्ही लिहून घेतला असेलच. आता आपल्याला मेघनाजींनी केलेल्या 2 रेसिपीज फस्त करायच्या आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला ते फक्त पाहणार आहेत. आपण हे खायला सुरुवात करूयात. पण आपली एवढी आज छान भेट झाली आहे, आठवण म्हणून एक फोटो काढूयात का? आवडेल ना तुम्हाला? हो नक्की. बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. धन्यवाद. आता आपण ताबडतोब खायला सुरुवात करूयात. आधी आपण ही चटणी घेऊयात. ठीक आहे, तुम्ही घ्या. घेणारच आहे मी घेणारच आहे. आता आम्ही फक्त तुम्ही किंवा फक्त मी नाही, आम्ही दोघेही हे सगळं घेणार आहेत. खिडकीत बसून छान विमानं पाहत पाहत ह्या खा मस्त याचा आस्वाद घेऊयात आपण. पण एक काम करा, तुम्ही घ्या निरोप. पण तो फक्त आजच्या भागापुरता असेल. आपल्याला भेटायचे पुढच्या अशा खूप साऱ्या भागांमध्ये असे छान छान पदार्थ घेऊन. तोपर्यंत असे पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय चिंग्स सिक्रेट आणि स्कॉच ब्राईट. बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.